पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीम यांच्या प्रयत्नाने अजगर वाचले। उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीम यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी 2 अजगर सुरक्षितरित्या पकडून वन विभागाचे अधिकारी भूषण वाघ यांच्या उपस्थितीत लळिंग येथील वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात आले आहेत। सदर दोघे अजगर धुळे जिल्ह्यात आढळून आलेत। एक औद्योगिक वसाहत MIDC इथं एका कंपनीत मिळून आला, तर दुसरा अजगर एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या गिळताना आढळून आला। या दोघा अजगरांना सुरक्षितरित्या पकडून धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध वन्यजीव क्षेत्र लळिंगच्या पाण्याच्या प्रवाहाजवळ सोडण्यात आले। या ठिकाणी सर्पतज्ञ निर्भय साकला यांनी असं सांगितले की धुळे जिल्ह्यात अजगर हा दुर्मिळ समजला जायचा, परंतु यावर्षी अजगराचं प्रमाण 5 पट वाढल्यानं असंख्य ठिकाणी आढळून येत आहेत। आनंदाची गोष्ट आहे की मानवी वस्तीत आढळून आल्यानं त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधत आहेत, त्यामुळे आम्हाला देखील पर्यावरण संतुलन चांगल्या प्रकारे ठेवण्यास मदत मिळते। या ठिकाणी असं आवाहन केलंय की कुठल्याही वन्यजीव पशुपक्षी मानवी वस्तीत दिसल्यावर वन विभागाशी संपर्क साधावा किंवा उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीम यांना संपर्क साधा। या ठिकाणी उपस्थित वन विभागाचे अधिकारी भूषण वाघ, सर्पतज्ञ निर्भय साखला, आकाश सोनवणे, अतुल विबांडिक, विक्रांत सूर्यवंशी, सुमित पाखरे, सतीश रणसिंग व आदर्श सपकाळे आदींची उपस्थिती होती। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। सर्व धुळेकरांना सप्रेम जय हिंद, जय खानदेश। मी निर्भय साखला, धुळे। सर्व उत्तर महाराष्ट्र टीम सोबत या ठिकाणी जंगलात आलोय अजगर सोडण्यासाठी। तर या वर्षी जरा विचार केला की अजगराचं प्रमाण खूप वाढलंय, म्हणजे अनेक ठिकाणी आम्हाला अजगर मिळतात। जवळपास 5-6 वर्षापूर्वी असं वाटायचं की अजगर नाहीच आहे धुळे जिल्ह्यामध्ये, परंतु एवढी जनजागृती झाली चांगल्या प्रकारे की एवढा मोठा जीव अजगर याला लोक मारत नाही, सर्पमित्रांना वन विभागाला बोलवतात तो वाचवण्यासाठी। तर सर्व धुळेकरांना विनंती आहे, कोणताही पशुपक्षी साप किंवा काही दिसल्यास सर्पमित्रांना वन विभागाला संपर्क करावा। आता जे 2 अजगर पाहिले, एक MIDC मध्ये अलकेश अग्रवाल आमचे मित्र यांच्या कंपनीत निघाला आणि दुसरा वडेल रस्त्याला एक पोल्ट्री फार्म आहे, त्या ठिकाणी आमचे मित्र विक्रांत ठाकूर, सुमित पाखरे, सनी यांनी तो कलेक्ट केला। तर दोघी साप आम्ही लळिंगच्या जंगलात सोडले। बिनविषारी प्रजातीतला अजगर येतो, मोठ्या आकाराने असताना गैरसमज करू नये की माणसांना खाणार वगैरे असं। तर सर्प वाचवण्यासाठी सर्वांनी संपर्क करावा। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।